नमस्कार, ब्युटी स्टुडिओ मराठीमध्ये पुन्हा एकदा स्वागत। तर आज आपण बोलणार आहे आयुर्वेदिक स्किन केअर आणि कोरियन स्किन केअर ह्याच्यामधलं कोणतं चांगलं ह्याच्याबद्दल। तर आयुर्वेदिक स्किन केअर भरपूर वर्षांपासून आपण वापरतो आणि आयुर्वेदिक स्किन केअर म्हणजे सगळे नॅचरल प्रोडक्ट्स असतात, म्हणजे हळद, नीम किंवा कोणतेही जे काही आपल्या किचन मध्ये किंवा आपण आपल्या घरात वापरतो ते इंग्रेडिएंट्स आयुर्वेदिक असतात आणि ते आपण आपल्या चेहऱ्याला वापरतो। तर आयुर्वेदिक स्किन केअर हा पूर्ण झाड पाला फुलांपासून बनवलेला असतो। तेच कोरियन स्किन केअर म्हणजे त्यांचे प्रोडक्ट सगळे लॅब मध्ये आपल्या स्किन टाइप नुसार बनवले जातात। तर कोरियन स्किन केअर चांगलं का आयुर्वेदिक स्किन केअर चांगलं ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। चला तर मग हा आजचा व्हिडिओ आपण लगेच चालू करूया। आयुर्वेदा स्किन केअरनी आपल्याला ग्लोइंग स्किन मिळते आणि कोरियन स्किन केअरनी ग्लास स्किन म्हणजे क्लिअर स्किन मिळते। तर आयुर्वेदामधले फेमस इंग्रेडिएंट्स म्हणजे मुलतानी माती, अश्वगंधा, मुलेठी, हळद, नीम पावडर हे सगळे नॅचरल इंग्रेडिएंट्स आहेत आणि हे आपल्या चेहऱ्यावर काम करण्यासाठी थोडा वेळ घेतात, पण याचे कोणतेच साइड इफेक्ट नसतात। आपण कितीही कसंही जरी वापरलं तरी आयुर्वेदा स्किन केअरचा कोणताच साइड इफेक्ट नसतो। आयुर्वेदिक स्किन केअर हळूहळू आपल्या स्किन टाइपवर काम करतं। जशी आपली बॉडी तशी आपल्या स्किन टाइपवर आयुर्वेदिक स्किन केअर काम करत असतं। एक्झाम्पल उदाहरणार्थ सांगायचं म्हणजे आयुर्वेदामध्ये असं सांगतात की तुम्ही जर रोज एक लिंबू खाल्ला तर तुम्हाला विटॅमिन सी मिळणार, तुमची स्किन ग्लोइंग होणार, कोलाजन प्रोडक्शन बूस्ट होणार। पण तेच मॉडर्न सायन्सने विटॅमिन सी चा सिरम बनवला आहे, म्हणजे तुम्ही आतून पण खा आणि वरून पण विटॅमिन सी, डबल डोस विटॅमिन सी चा। कोरियन स्किन केअर मध्ये हायड्रेटिंग इंग्रेडिएंट्स वापरले जातात ज्याने स्किन बॅरियर चांगला होतो। कोरियन प्रोडक्ट्स सेन्सिटिव्ह स्किनला पण चालते आणि कोरियन प्रोडक्ट्स अँटी एजिंग बेनिफिट्स देतात। म्हणजे ग्लास स्किन तर आपल्याला मिळतेच, पण अँटी एजिंग बेनिफिट्स पण कोरियन स्किन केअर देते। कोरियन स्किन केअर मध्ये अजून एक फेमस इंग्रेडिएंट आहे ते म्हणजे तांदळाचं पाणी, राईस वॉटर। तर हे ना त्यांच्या ब्युटी सिक्रेट मध्ये असतंच, म्हणजे ते त्यांच्या केसांसाठी ते वापरतात, त्यांच्या स्किनसाठी ते वापरतात आणि राईस वॉटर खरंच चांगलं आहे। त्यांच्या बरेचशा ब्युटी प्रोडक्ट्स मध्ये देखील हे राईस वॉटर म्हणजे तांदळाचं पाणी वापरलं जातं। अजून एक कोरियन स्किन केअरची फेमस ट्रेंड आहे किंवा ब्युटी स्टेप ती म्हणजे डबल क्लेन्झिंग। तर डबल क्लेन्झिंग म्हणजे काय, पहिला तुम्हाला ऑइल क्लेन्झर घ्यायचं आणि त्यांनी तुम्हाला मसाज करून तुमच्या चेहऱ्यावरचं जे काही मेकअप, घाण किंवा सनस्क्रीन जे काही असेल दिवसभराचं तर ते ऑइल क्लेन्झरनी काढायचं आहे आणि नंतर तुम्ही फेस वॉश करू शकता। तर हा ट्रेंड आहे किंवा हा एक ब्युटीची त्यांची स्टेप आहे डबल क्लेन्झिंग। ग्लास स्किन मिळवण्यासाठी तिथे सगळे लोक डबल क्लेन्झिंग करतात। आता तुम्ही कोणते प्रोडक्ट्स वापरले पाहिजेत, तर तुम्ही देखील डबल क्लेन्झिंग करू शकता। एक तर तुम्ही ऑइल बेस्ड क्लेन्झर वापरा, नाहीतर तुम्ही नीम पावडर किंवा चंदन पावडर देखील वापरू शकता डबल क्लेन्झिंग साठी। तुम्हाला फक्त पावडर घ्यायचे, त्यामध्ये थोडंसं पाणी ऍड करून तुम्ही जरी तुमच्या चेहऱ्यावर थोड्या प्रमाणात मसाज केलं 1-2 मिनिटं आणि वॉश करून परत फेस वॉश केला तरी चालेल। फेस वॉशला तुम्ही एकतर नॉर्मल फेस वॉश वापरा, नाहीतर तुम्ही कोरियन फेस वॉश वापरला तरी चालेल। दुसऱ्या स्टेपला टोनिंग साठी एकतर तुम्ही गुलाब पाणी वापरू शकता, नाहीतर तांदळाचं पाणी देखील वापरू शकता। तर कोरियन स्किन केअर मध्ये ना भरपूर सारे असे हायड्रेटिंग टोनर, इसेन्स, वॉटर आहेत, ते देखील तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर वापरू शकता। तुम्ही जिन्सिंग वॉटर वापरू शकता, राईस वॉटर वापरू शकता। हे जर काही तुम्हाला कोरियन करायचं नसेल तर तुम्ही नॉर्मल गुलाब पाणी वापरू शकता। मॉइश्चरायझर साठी मी तर तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही कोरियन ट्राय करून बघा। जर तुमची ड्राय असेल, सेन्सिटिव्ह स्किन टाइप असेल किंवा ऑइली असेल, तुम्ही कोणतेही कोरियन तुमच्या स्किन टाइप साठी जे बनवलं आहे ते ट्राय करू शकता। तुम्ही फेस शॉप ब्रँडचं ट्राय करा आणि इनिसफ्री ब्रँडचं ट्राय करू शकता। कोणत्याही ब्रँडचे तुम्ही मॉइश्चरायझर किंवा सनस्क्रीन ट्राय करू शकता, कारण मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन मध्ये त्यांच्याकडे भरपूर जास्त व्हरायटी आहे आणि त्यांचं जे फॉर्म्युलेशन आहे ते आपल्या प्रोडक्ट्स पेक्षा खूप जास्त चांगल्या क्वालिटीचं आहे आणि त्यांनी खरंच आपली स्किन चांगली होते, त्यामुळे ते तुम्ही ट्राय करू शकता। तर तुम्ही कोणते प्रोडक्ट्स वापरता, तुम्ही आयुर्वेदावर विश्वास ठेवता का कोरियन मध्ये कोणता ब्रँड वापरता, कोणते प्रोडक्ट्स तुम्हाला आवडतात ते तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगू शकता। आणि हा व्हिडिओ मध्ये जर तुम्हाला काही शंका असतील तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता। आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग आपण लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत काळजी घ्या, बाय।